कार्यकर्ता आणि त्यांचा आशीर्वाद असा आहे का ते म्हणते आम्ही एक मत नक्की छत्रीला आम्ही दूर करू. पण त्यांनी कामच नाही केले. बदलाव नाही, परिवर्तन व्हायला पाहिजे. तुमच्या मनामध्ये विकासाचे काय कुठले मुद्दे आहेत? म्हणजे नेमकं मतदार तुमच्या विचार दाखला, तुम्ही निवडून आले तर काय? मी जनतेची जे मूलभूत सुविधा आहे, प्रत्यक्ष जे काही असेल मी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन त्यांची जी समस्या आहे ते पूर्ण ऐकील आणि त्यांच्या कामाची पूर्ण 100% गॅरंटी देईल. मनपाच्या शाळा, क्रीडा, हो. ई लायब्ररी, क्लिनिक या हा विषय तुमच्या एजेंड्यामध्ये आहे का? हो, कारण की मनपाची शाळा सध्या तरी बंद आहे ना, खूप साऱ्या बंद आहे. त्यांनाही सुरुवात करण्याची मी खूप मोठा प्रयत्न करीन महानगरपालिकामध्ये. कुठल्या घटक पक्षाने आपल्याला समर्थन मिळालं? घटक पक्ष आता देणार आहे, पण सध्या तर मी पक्ष नाही पण अपक्ष आहे आणि जनतेचा एक सेवक म्हणून मी महानगरपालिका प्रभाग क्रमांक 10D मधून एक उमेदवार आणि जनतेचा प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे मला. काय मतदारांना तुम्ही आव्हान करता? मतदाराला आवाहन करतो का व्यक्ती पहा चांगलं कार्य करणारा. मी 25 वर्षापासून समाजकार्य करत आहे. पक्षाला तिकीट मागितली त्यांनी नाकारली. त्याच्यामुळे मी जनतेचा उमेदवार, जनतेने म्हटलं मला का घाटोळे तुम्ही उभे राहा. रोष कोणावर आहे? रोष नाही कोणावर माझा, तिकीट कापल्यामुळे रोष कोणावर? रोष कोणावर नाही माझं.